ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभव आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविते देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म त्याचे आपण काल पाहिलं की ज्ञानवानाचा सगळं व्यवहार जो असतो तो प्रारब्ध कर्मजन्य असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही नियम करता येणार नाही. परंतु यामध्ये काही लोक आपल्याला स्वतःला पंडित किंवा शास्त्राचा अर्थ आपणच जाणला असं समजणारे त्या लोकांना हे म्हणणं पटत नाही. तत्वदृष्टीला ही गोष्ट शास्त्राचं हृदय चांगल्या प्रकाराने ज्ञात झालं की काही झालं तरी ज्ञानवानाच्या प्रारब्ध कर्मजन्य अशा व्यवहाराला कोणताही नियम शास्त्रसुद्धा सांगत नाही, सांगता येणार पण नाही. परंतु हे पाहिल्यानंतर स्वतःला पंडित समजणारा असा दुसरा एक ज्याला आपण तो शास्त्राचा वाचक किंवा शास्त्राचा अध्ययन करणारा, परंतु ज्याला शास्त्राचं हृदय कळलं नाही किंवा ज्याला तत्त्वज्ञान झालं नाही, जो केवळ शास्त्राच्या शब्दांवरच जास्त लक्ष देणार आहे असा किंवा ज्याला कर्माचे अधिक संस्कार आहेत असा जो पुरुष आहे तो म्हणतो की जर तुम्ही सांगितलं परंतु त्याचा असा आहे की प्रारब्ध कर्मजन्य व्यवहार करत असला तरी त्याने त्याला काही नियम आहेत असं म्हणत नाही. पण काही नियम नाहीत तर त्याने फक्त ज्ञानवान पुरुषाला नित्यनैमित्तिक कर्म करा किंवा उपासना करा असा आमचं म्हणण्याचा आमचा म्हणण्याचा अभिप्राय नाही. परंतु त्यांनी सर्व व्यवहारापासून निवृत्त झालं पाहिजे, परंतु त्यांनी कर्म करा उपासना करा असं आम्ही म्हणत नाही. पण कोणताही व्यवहार, कारण ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, तो ब्रह्मरूप झालेला आहे तर त्याला कोणताही व्यवहार नाही. परंतु आता तुम्ही म्हणता की त्याचं शरीर तर प्रारब्ध कर्माने राहिलेलं आहे, तर मग पुढच्या ज्ञानोत्तर जीवनामध्ये त्यांनी काय करावं, तर त्यांनी व्यवहार करू नये. पण व्यवहार केला नाही तर त्याचं जे काही ज्ञानेश्वरीमध्ये ओवी की त्याचा जर काहीच कर्म केलं नाही तर त्याचा व्यवहार पण म्हणजे त्याचा आहार म्हणजे त्याला भिक्षाटन किंवा स्नान शौच हे सुद्धा करायला पाहिजे ना. तर ते म्हणतात तेवढ्यापुरतीच फक्त त्याची प्रवृत्ती व्हावी आणि तेवढा जसं तुकाराम महाराज म्हणतात की निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गोहा कुठेही चित्ताशी नसावे बंधन हृदयी नारायण आठवावा किंवा साठवावा अशा प्रकारचं त्याचं जीवन असावं, म्हणजे निवृत्तीप्रधानच त्याचं जीवन असावं असं त्याचा आग्रह आहे. आता तो म्हणतो की ज्ञान झाल्यानंतर हा पुरुष पुन्हा विषय सेवन करेल. तुम्ही काय म्हणता प्रारब्ध कर्म जसं असेल तसा व्यवहार होतो, परंतु प्रारब्ध कर्म जसं असेल तसा व्यवहार म्हटलं तर त्याच्या ठिकाणी कोणताही कधी विहित व्यवहार घडेल, कधी निषिद्ध घडेल, कधी अन्यथा घडेल, लौकिक वैदिक अशा त्याच्या सगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती जर होतात असं जर मानलं तर प्रश्न असा येईल की अशा पुरुषाच्या ठिकाणी जरी कर्मामध्ये प्रवृत्ती झाली नाही तरी त्याच्या ठिकाणी विषयाकडं निषिद्ध विषयाकडं त्याची कधीही प्रवृत्ती होणार नाही किंवा अन्यथा व्यवहाराकडे त्याची प्रवृत्ती होणार नाही आणि वैदिक असणारे जे कर्म उपासना याच्याकडे त्याची प्रवृत्ती होणार नाही. त्याचं कारण असं आहे की त्याला अगोदर दोषदृष्टीपूर्वक वैराग्य निर्माण झालं, म्हणून दोषदृष्टीमुळं वैराग्य निर्माण झालं, नंतर तो ज्ञानाचा अधिकारी झाला, नंतर त्याने ज्ञान संपादन केलं. आता अगोदर केवळ दोषदृष्टीमुळं त्याला विषयांच्या विषय अंतःकरणात वैराग्य होतं, आता तर त्याला काय झाले ज्ञानामुळे मिथ्यात्व निश्चय झाला, म्हणजे त्याचं वैराग्य काय झालं अधिक दृढ झालं, त्यामुळे त्याची विषयाकडे प्रवृत्ती होणं ज्ञानवान पुरुषाची शक्यच नाही. हा पूर्वपक्ष चालला हे चांगलं लक्षात ठेवा.
हा पूर्वपक्ष चालला. फक्त तो म्हणतो की त्याचं विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती होणारच नाही. तर तो म्हणतो की त्याच्या शरीर निर्वाहाकरता जी प्रवृत्ती होताना दिसते तीसुद्धा काय ती प्रारब्ध बलानेच होते. म्हणजे प्रारब्ध बलाने त्याची जी प्रवृत्ती होते भिक्षाटन शौच इत्यादी कामांमध्ये, तर त्याचं कारण काय आहे, प्रारब्धामुळं त्याला ही प्रवृत्ती होते आणि बाकीची प्रवृत्ती होणार नाही, होऊही नये. आणि का होत नाही तर त्याचं कारण आता त्याचं वैराग्य अधिक दृढ झाले का, आता मिथ्यात्व निश्चय झाला आणि परत नुसती दोषदृष्टी झाली. ती ओळी काल कोणती सांगितली तुम्ही, वमिली अन्ना लाळनं घोटी जेवी रसना, ते अंगण सुयवे आलिंगना प्रेताची किंवा विषय रांधली रोस सोय, जे जेवणारा ठावी होय तै तो ताटाची सांडूनी जाये जयापरी. असं जर तैशी संसाराया अनित्य संसाराया समजता जाणी जे जय अनित्यता तै वैराग्य दौडिता पाठी लागे. आता तो नको म्हणला तरी ते वैराग्य त्याला पूर्वसंस्काराने आहेच हे जागृत, उलट ते अधिक दृढ झालेले, त्यामुळे त्याची प्रवृत्ती होणार नाही. पण तुम्ही म्हणाल की भिक्षाटनादिकांमध्ये प्रवृत्ती होते की नाही, मग तेवढी प्रवृत्ती कशी करा, ती प्रवृत्ती काय तो करत नाही, ती प्रारब्ध बलाने अन्न आच्छादन हेतव प्रारब्धा आधीनं या न्यायाने त्याला त्याची तेवढी प्रवृत्ती होते. असं तो पंडितम मन्य, म्हणजे खरा पंडित म्हणजे आत्मानुभवी, त्याला पंडित म्हणतात. हा आत्मानुभवी पंडित नाही, परंतु शास्त्र पांडित्य शब्द पांडित्य त्यांनी त्या शास्त्राचं मनोगत अशा प्रकाराने मांडलं. एवढं लक्षात आलं ना, हे कालपर्यंत आपलं झालं. आता त्याच्याविषयी एक त्रयस्थ पुरुष त्या ठिकाणी आला आणि तो काय म्हणतो, ज्ञानवानाच्या निवृत्तीविषयी त्रयस्थाचे उत्तर. तो म्हणतो तो असं बोलायला लागला, बरोबर आहे ना. तर तो आता ह्याच्या म्हणण्याला दुजोराय देतो एक प्रकाराने, पण ते त्याचं काय म्हणतो की असं प्रारब्ध बलाने भिक्षाटनादिकामध्ये प्रवृत्ती होते, परंतु प्रारब्ध बल असा शब्द वापरला ना तुम्ही, तर पहिल्यांदा प्रारब्ध हे कर्म आहे की नाही. मग त्या कर्माचे प्रकार आहेत, प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि क्रियमान कर्म. तेव्हा कर्माचा विचार अगोदर थोडा समजावून घ्या आणि मग पुढं त्या ज्ञानवान पुरुषाचं जीवन कसं असावं, काय करावं याविषयी मी तुम्हाला सांगतो. त्याचं चांगलं तुम्हाला व्यवस्थित त्याचं स्पष्टीकरण करून सांगतो असं तो म्हणतो. तर तो आता बोलतो ज्ञानवानाच्या निवृत्तीविषयी त्रयस्थाचे उत्तर. या म्हणण्यास उत्तर सांगण्याच्या पूर्वी कर्माचे प्रकार सांगणे आवश्यक आहे. आता हे जे त्या पूर्वपक्षाचं म्हणणं आहे की या ठिकाणी प्रारब्ध बलाने त्याची फक्त अन्न आच्छादनाविषयी प्रवृत्ती होईल, बाकीची प्रवृत्ती होणारच नाही, विषयात प्रवृत्ती होणं शक्यच नाही, कारण त्याच्या ठिकाणी वैराग्य दृढ झालेलं आहे असं सांगितलं. आणि हे ऐकल्यानंतर ते म्हणतं की ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर तुम्ही जे एक शब्द योजला कोणता, प्रारब्ध बलाने, तेव्हा ते प्रारब्ध म्हणजे काय एकच प्रारब्ध कर्म नाही, त्या सगळ्या कर्माचं जे स्वरूप आहे त्रिविध प्रकारचं कर्म आहे, त्याचं तुम्हाला अगोदर मी निरूपण करतो आणि मग तुमच्या प्रश्नाच्या उत्तराचा आपण विचार करू असं म्हणतो. तर त्याविषयी सांगतो. या म्हणण्यास उत्तर सांगण्याच्या पूर्वी कर्माचे प्रकार सांगणे आवश्यक आहे. ते प्रथम सांगतो. कर्म 3 प्रकारचे आहे, संचित, आगामी आणि प्रारब्ध. कर्माचे 3 प्रकार आहे, संचित कर्म, आगामी कर्म, आगामी कर्माचं दुसरं नाव आहे क्रियमान कर्म आणि प्रारब्ध कर्म. त्यात पूर्वजन्मी केलेले कर्म पण ज्याच्या फलभोगास आरंभ झाला नाही ते संचित कर्म. आता संचित कर्म काय की याच्या पूर्वीच्या जन्मात केलेलं कर्म आहे, परंतु त्या कर्मफलाच्या भोगाला मात्र आरंभ झालेला नाही, त्याला म्हणतात संचित कर्म. प्रस्तुत जन्मात भविष्यकाली म्हणजे पुढे होणारे कर्म ते आगामी किंवा क्रियमान कर्म. आणि प्रस्तुत म्हणजे आता चालू जो जन्म प्राप्त झालेला आहे, आता त्याला काय झालेलं आहे, ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि इथून पुढं त्याच्याकडून प्रस्तुत जन्मात भावी कालात आहे की नाही भविष्यात घडणारं जे कर्म आहे त्या कर्माला क्रियमान कर्म किंवा आगामी कर्म असं म्हणतात. म्हणजे आगामी किंवा क्रियमान कर्म कधी या जन्मात, प्रस्तुत जन्मात. आणि प्रस्तुत जन्मात आतापर्यंत झालेलं नाही, काय भावी म्हणजे ज्ञानोत्तर काल, भावी ज्ञानोत्तर कालामध्ये होणारं जे कर्म आहे त्याला आगामी कर्म किंवा क्रियमान कर्म असं म्हणतात. पूर्वजन्मी केलेले कर्म जे हल्लीचे शरीर प्राप्त होण्यास सुखदुःख भोग देण्यास कारण ते प्रारब्ध कर्म. म्हणजे ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ झाला आहे ते प्रारब्ध कर्म. आता हे प्रारब्ध कर्म म्हणजे कोणतं, पूर्वी जन्मात केलेले. आणि संचित कर्मसुद्धा काय आहे, पूर्वी जन्मात केलेले. प्रारब्ध कर्मसुद्धा
पूर्वी जन्मामध्ये केलेले, पण संचित कर्माच्या फलभोगाला अजून आरंभ झाला नाही. आणि यामध्ये यापूर्वीच्या केलेल्या जन्मामध्ये केलेलं जे कर्म आहे त्या कर्माच्या फलभोगाला आरंभ होऊन त्या ठिकाणी त्याच्यातल्या सुखदुःखाचा भोग ज्या शरीरात आपल्याला व्हायचं ते शरीर आता प्राप्त झालेलं आहे. म्हणजे ज्या पूर्वजन्मात केलेलं कर्म फलभोग देण्यासाठी, फलभोग म्हणजे काय, सुखदुःखाचा भोग. फल म्हणजे काय, सुखदुःख आहे की नाही. माणसाला सुखदुःख झाले तरच त्या कर्माचं फल मिळालं ना, नाही तर फल होतं म्हणजे काय, सुखदुःखाचा भोग. याचंच नाव काय आहे, कर्माचं फल. सुखदुःख अन्य साक्षात्कार हा भोग. म्हणजे सुख किंवा दुःख यापैकी अन्य म्हणजे कोणत्या तरी एकाचा साक्षात्कार होणं म्हणजे अनुभूती येणं, यालाच काय म्हणतात, भोग असं म्हणतात. हे काय पारिभाषिक शब्द आहे, भोग. प्रस्तुत जन्मात भविष्यकाली म्हणजे पुढे होणारे कर्म ते आगामी किंवा क्रियमान कर्म. पूर्वजन्मी केलेले कर्म जे हल्लीचे शरीर प्राप्त होण्यास व सुखदुःख भोग देण्यास कारण. जे पूर्वजन्मी केलेले कर्म त्याच्यातमुळे आत्ताचं शरीर प्राप्त झालेले सुखदुःखाचा भोगालाही कारण कोण आहे, जे कर्म आहे त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. हे पूर्वी झालेलंच आहे आपलं, पुन्हा त्याची आवृत्ती. म्हणजे ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ झाला आहे ते प्रारब्ध कर्म. थोडक्यात काय, पूर्वजन्मात केलेल्या ज्या कर्माच्या फलाच्या भोगाला आरंभ झालेला आहे त्या कर्माला म्हणतात प्रारब्ध कर्म. या 3 कर्मापैकी संचित कर्माचा ज्ञानाने नाश होतो. क्रियमानापासून होणारे पापपुण्य ज्ञानवानास लागत नाही आणि ज्ञानवानाची शरीरनिर्वाहाची क्रिया प्रारब्धाने होते, परंतु ते प्रारब्ध कर्म नाना प्रकारचे आहे. आता 3 कर्म सांगितले, त्या 3 कर्मामध्ये काय होतं, संचित कर्माचा ज्ञानाने नाश होतो. आपण नेहमी पाहतो एखाद्या गुहेमध्ये 100 वर्षाचा जर अंधकार असला तर सूर्य आल्यावर त्याला जायला किती वेळ लागतो, किती 100 वर्षाचा आहे म्हणून काय काळाची अपेक्षा आहे का त्याला जाण्यासाठी, नाही. तसं आपण यापूर्वीच्या अनंत जन्मात कितीही प्रकारचं कर्म केलं असेल, पापात्मक किंवा पुण्यात्मक, तरीसुद्धा ते सर्व कर्म काय होतात, सर्व कर्म दग्ध होऊन जातात. कशाने, ज्ञानाने. जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं की त्याचे सर्व कर्म दग्ध होऊन जातात. कोणती कर्म, संचित कर्म. आता क्रियमान कर्म म्हणजे ज्ञान झाल्यानंतर पुढचे जी कर्म होतात ती कर्म जी आहेत ती क्रियमान कर्म, बरोबर ना. तर ती क्रियमान कर्म त्याचाही त्याला लेप लागत नाही. कारण का, तो जो ब्रह्मज्ञानी पुरुष काय होतो, ब्रह्मरूप होतो. आता आपण पाहिलं ना, कोणत्या स ब्रह्मभूयाय कल्पते, तो ब्रह्मरूपच त्या ठिकाणी होतो. आता तो काय म्हणतो की ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अहम अमृतस्य अव्ययस्य शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. असा तो जर प्राप्त झाला तर त्याचे शरीरनिर्वाह होतो की नाही. मग ती शरीरनिर्वाहाची क्रिया कशाने होते, प्रारब्ध बलाने होते. प्रारब्धच त्याला सुखदुःखाचा भोग देण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे. ज्ञानवानाची शरीरनिर्वाहाची क्रिया प्रारब्धाने होते. तर आता क्रियमान कर्म होतात, परंतु त्याचा बोध कोणता आहे, असंगत्व बोध आहे. आणि त्या असंगत्व बोधामुळं त्या कर्माचा त्याला लेप लागत नाही. जो ज्या कर्माचं कर्तृत्व घेतो किंवा कर्तृत्व अभिमान धारण करतो किंवा त्या ठिकाणी त्या कर्माचा किंवा कर्मफलाची आसक्ती धारण करतो, त्याला जो ज्या कर्माचा करता तो त्या कर्मफलाचा भोगता. आता या ज्ञानवान पुरुषाचं काय आहे, गुणागुणेषु वर्तनते. गुणांचं कार्य त्या ठिकाणी गुणांच्याच कार्य असणाऱ्या विषयाच्या ठिकाणी प्रवृत्त होत आहे. म्हणजे इंद्रिय विषयांच्या ठिकाणी प्रवृत्त होतात. आत्मा असंग निर्विकार आहे आणि मी ब्रह्मरूप आत्मा आहे. या बोधामुळं त्याला क्रियमान कर्माचा कोणताही लेप लागत नाही, संग किंवा आसक्ती होत नाही. आणि ज्ञानवानाची शरीरनिर्वाहाची क्रिया प्रारब्धाने होते. आता ज्ञानवान पुरुषाचं जेवढे काही त्याला भोग होताना दिसतील आपल्याला या जन्मात, म्हणजे शरीरनिर्वाह होईल, तो कशावर होईल, त्यांनी ना प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान आणि प्रारब्धेची भरे पोट, तो का करीना बोभाट. याला कारण कोण आहे, प्रारब्ध कर्म. त्या प्रारब्ध कर्मामुळं त्याचा देहनिर्वाह होत राहतो. आता प्रारब्ध कर्म काय सर्वांचं सारखंच आहे का, देहनिर्वाहाचं? देहनिर्वाहासाठी जे प्रारब्ध कर्म आहे ते प्रत्येकाचं सारखं आहे का, तर परंतु ते प्रारब्ध कर्म नाना प्रकारचे आहे. प्रारब्ध कर्म काय एका प्रकारचं आहे का,
ज्या पूर्वजन्मात केलेले कर्म फलभोगाला सन्मुख झालेले ते कर्म काय सर्वांचं सारखं आहे का? प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. मग प्रारब्ध कर्म ही नाना प्रकारचं आहे. या ठिकाणी अशी शंका येणे संभवनीय आहे की एखाद्या प्रारब्ध समुदायात 10 जन्म देण्याचे सामर्थ्य आहे. प्रारब्धाने एकच जन्म होतो असा नियम नाही. आता ते सांगतात एखाद्याचं प्रारब्ध आहे, प्रारब्ध प्रत्येकाचं विचित्र आहे की नाही. आणि जर समजा प्रारब्ध कशाला म्हणतात, यापूर्वीच्या अनंत जन्मामध्ये केलेली कर्म आणि जे फलभोग देण्याला सन्मुख झाले. तर असं पण असू शकतं, जसं जड भरताचे 3 जन्म झाले असं सांगितलं, तसं या ठिकाणी प्रारब्ध कर्म असं असू शकतं की त्यांनी 10 ते प्रारब्ध कर्म सन्मुख झालं, पण एकच देह नाही, 10 जन्म त्याला घ्यायचं. अशा प्रकारचं प्रारब्ध कर्म फल देण्यासाठी एखाद्याचं काय झालं, सन्मुख झालं. म्हणजे त्या प्रारब्ध कर्म किती द्यायचं शिल्लक आहे त्याचं 10 जन्माचं. आणि त्याला मध्येच काय झालं, ज्ञान आहे की नाही, बरोबर आहे की नाही. मग आता ते सांगतात प्रारब्ध समुदायात 10 जन्माचे सामर्थ्य आहे. प्रारब्धाने एकच जन्म होतो असा नियम नाही. तो म्हणतो प्रारब्धाने काय एकच जन्म होतो, कारण काय आपलं सिद्धांत असा आहे की ज्ञानवानाचा शेवटचा जन्म असतो. मग त्याला पुन्हा जन्म नस पुनरावर्तते नस भूयोभी जायते आहे की नाही. त्याचं काय आहे न तस्य प्राणा उत्क्रामंती असं आहे की नाही. ज्ञानवानाचा एकच जन्म असतो. पण तो म्हणतो ज्या प्रारब्ध बलाने एखाद्याच्या ठिकाणी जर 10 जन्म घ्यायचे असतील तर त्याला 10 जन्म प्राप्त होणारच की नाही, होणार. प्रारब्धाने एकच जन्म होतो असा नियम नाही. प्रारब्धाने एकच जन्म होतो असं काही म्हणता येत नाही. 10 जन्म पण होऊ शकतात. 10 जन्म देणाऱ्या प्रारब्धापैकी प्रथम जन्मातच एखाद्यास ज्ञान झाले तरीही त्यास आणखी 9 वेळा शरीराची प्राप्ती झालीच पाहिजे. हे सिद्धांत नाही हा, हे पूर्वपक्ष आहे. त्याच्यामध्ये त्रयस्थानी आपल्या बुद्धीनं विचार केला शास्त्रार्थाचा. आणि तो म्हणतो समजा एखाद्याचं प्रारब्ध झाले 10 जन्म देण्यासाठी सन्मुख झाले आणि त्याला या जन्मात काय झालं, ज्ञान झालं. अजून प्रारब्ध त्याला तुम्ही सांगता ना ज्ञानवानाचा सगळा व्यवहार काय होतो, प्रारब्ध कर्मजन्य असा व्यवहार होतो. आता त्याला ज्ञान झालं परंतु प्रारब्ध 9 जन्माचं शिल्लक आहे, तर त्याला 9 जन्म ही त्याला घ्यावेच लागतील ज्ञानवान पुरुषाला. चाललं आहे काय, पूर्वपक्ष चाललं आहे. नाही तर तुम्ही म्हणा विचारसागरात सांगितलं आहे की ज्ञान झालं तरी त्याला काय होतं 10 जन्म येतात. आपल्या याच्यामध्ये एक कीर्तनकार आले होते भास्कर महाराजांना. त्यांनी श्रीधर टीकेमध्ये अर्थ विचारला काय आपलं काय बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभा. तर त्यांनी असं सांगितलं की भास्कर महाराजांना विचारलं, त्यांनी श्रीधर टीकेनुसार सांगितलं की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान सन माम प्रपद्यते. त्यांनी कुठं अर्थ वाचला होता की बहुनाम जन्मनाम अंते म्हणजे ज्ञानवान बहुनाम जन्मनाम अंते, हा ज्ञानवान पुरुष हा अनेक जन्माच्या शेवटी माम प्रपद्यते मला प्राप्त होतो. म्हणजे ज्ञानवान पुरुषाला सुद्धा अनेक जन्म घ्यावे लागतात असं गीतेमध्ये. ते भास्कर महाराजांनी त्यांना समजून सांगितलं. ते म्हणजे मला अजून माहीतच नव्हतं ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये खूप आपलं जे रामानुजाचार्यांची गीता वाचा तुम्ही, त्यांनी सांगितलं इथं सरळ भगवंताचं मत आहे का बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. म्हणजे ज्ञानवान पुरुष अनेक जन्माच्या शेवटी इथं प्रपद्यतेचा अर्थ केला प्रपत्ती म्हणजे शरणागती. जेव्हा ज्ञान होईल तिथून पुढं अनेक जन्म घेईल तेव्हा त्याला एवढं अदृष्ट निर्माण होतं का तो मला शरणागत होतो. म्हणजे ज्ञानानंतर, म्हणजे भक्ती ही ज्ञानाच्या पुढची गोष्ट आहे. लक्षात आलं ना. प्रपद्यते नाम काय आधी काय पद त्याचा प्रपद्यते आपण म्हणतो ना गम्यते न्यायते आनेन पद्यते न्यायते गम्यते आनेन इति पदाः असं आपण म्हणतो. त्यांनी सांगितलं की प्रपत्ती म्हणजे माझी शरणागती तेव्हा करतो, नंतर माझा त्याच्यावर अनुग्रह होतो, नंतर तो मला प्राप्त होतो, अशा प्रकारचा अर्थ करतात. तर हे तुम्ही असं सांगायचं कीर्तनात की ज्ञानवान जरी झाला तरी त्याला 9 जन्म घ्यावेच लागतात, कारण प्रारब्ध कर्म सन्मुख हा चाललेला आहे पूर्वपक्ष. याचं आपल्याला पुढं खंडन होणार आहे. तर आता सांगतात 10 जन्म देणाऱ्या प्रारब्धापैकी प्रथम जन्मातच एखाद्यास ज्ञान झाले तरी त्यास आणखी 9 वेळा शरीराची प्राप्ती झालीच पाहिजे. त्याला 9 वेळा त्याला जन्म व्हायलाच पाहिजे त्याचा.
कारण प्रारब्ध कर्माचा भोगा वाचून नाश घडत नाही. तुमचा सिद्धांत आहे प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय. प्रारब्ध कर्म भोगूनच संपतं, किंवा प्रारब्धातील राहिलेल्या 9 शरीरापैकी जास्त शरीरे येणार नाहीत, हेच ज्ञानाचे फल. मग ते म्हणाल मग ज्ञान मिळून काय उपयोग आहे? ज्ञान जर मिळवलं तरीसुद्धा 9 जन्म येतात, ते येतात. ते म्हणतात पण इथं तुला माहिती आहे का, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेचं, हे कधीपासून आहे? बहु काय आहे ना, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा, ओळसा थोर मायाजाळी. असं आहे. अरे हे ज्ञान जोपर्यंत करून घेतलं नाही तोपर्यंत त्याला किती जन्म झाले सांगता तरी येतं का? नाही. मग ज्ञानाचं फल नाही. तुम्ही ज्ञान झालं तरी जन्म होतात, पण ज्ञान झालं तर किती जन्म असं नाही होत, कित्येक जन्म नाही, फक्त काय होतात 9 जन्म येतात, हेच ज्ञानाचं फल आहे. तेव्हा ज्ञान निष्फल आहे असा त्याचा अर्थ होत नाही, असं तो सांगतो. कारण प्रारब्ध कर्माचा भोगा वाचून नाश घडत नाही, किंवा प्रारब्धातील राहिलेल्या 9 शरीरापेक्षा जास्त शरीरे येणार नाहीत, हेच ज्ञानाचे फल. ज्ञानाचं फल काय आहे? प्रारब्ध कर्माने एकदाच 9 जन्म येतील लागोपाठ, आणि त्याला पुन्हा जन्माला यावं लागणार नाही, हे ज्ञानाचंच काय आहे? फल आहे. परंतु हे म्हणणे बरोबर नाही. कारण ज्ञानवानाचे प्राण या लोकात किंवा अन्य लोकात अन्य शरीरात जात नाहीत. ते प्राण अंतःकरण इंद्रियासहित आत्मस्वरूपातच लीन होतात. अशा प्रकारच्या श्रुतिवाक्याशी विरोध येईल, आणि प्राण बाहेर गेल्या वाचून दुसऱ्या शरीराची प्राप्ती संभवत नाही. प्रारब्ध कर्माचा भोगा वाचून नाश होत नाही, म्हणून ज्ञान निष्फल आहे. आता म्हणतात परंतु हे म्हणणं बरोबर नाही. का बरोबर नाही? तर त्याचं कारण सांगतात. असं म्हटलं तर तरीसुद्धा ज्ञानाला काय होईल? निष्फलत्वच प्राप्त होईल. कसं? कारण असं सांगितलेलं आहे, जर तुम्हाला त्यांना असं सांगायचे पडलं की ज्ञान जे आहे, ज्ञानवानाचा हा शेवटचा जन्म असतो. ज्ञानवान पुरुष जो आहे त्याला किंवा त्याच्या शेवटच्या जन्मात ज्ञान होतं, असा त्याचा भाव आहे. तर ते सांगतात तुझं हे म्हणणं बरोबर नाही. का बरोबर नाही? कारण श्रुती काय सांगते? न तस्य प्राणा उत्क्रामंती, त्याचे प्राण कुठं लोकांतराला जात नाहीत. आणि तू तर काय म्हणतो त्याला 9 जन्म येणार, म्हणजे ते प्राण अंतःकरण इंद्रियासहित आत्मस्वरूपातच लीन होतात. याचा अर्थ काय आहे? त्याचे प्राण लोकांतराला जात नाही, म्हणजे ते प्राण कुठं जातात? एव समविनीयन्ते, याच ठिकाणी ते काय होतात? विलीन होऊन जातात. याच ठिकाणी म्हणजे कुठं? ब्रह्मस्वरूपाच्याच ठिकाणी ते प्राण विलीन होऊन जातात. असं आता जर तुम्हाला 9 जन्म घ्यायचे असेल तर इंद्रियासहित हे सगळे प्रांच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, बरोबर आहे ना? आणि मन हे सगळ्यांना घेऊन ते तो जीवात्मा कुठं जातो? आता पुढे 15व्या अध्यायात येणारच आपल्याला. काय? मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामती ईश्वरः गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंधा निवाशयात. हे ज्या वेळेला जर तुम्हाला जन्म घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याचे प्राण कुठंच उत्क्रमण करणार नाही असं घडेल का? का प्राणांचा समुदाय तिथं जाईलच दुसऱ्या शरीरामध्ये? मग तुम्हाला म्हणता येईल का त्याचं शेवटचा जन्म आहे? म्हणता येणार नाही. कारण ज्या अर्थी त्याला जन्म आहे परत, त्या अर्थी प्राण पुन्हा त्या ठिकाणी जातात. मग श्रुतिवचनाला बाध येतो की नाही? त्याचे प्राण लोकांतराला जात नाही, ते आपल्या स्वरूपातच विलीन होतात. असं होईल की नाही? म्हणून सांगतात ज्ञानवानाचे प्राण या लोकात किंवा अन्य लोकात अन्य शरीरात जात नाही. ते प्राण किंवा अंतःकरण इंद्रियासहित आत्मस्वरूपातच लीन होतात. अशा प्रकारच्या श्रुतिवाक्याशी विरोध येईल. बरं, तुम्हाला प्राण बाहेर गेल्या वाचून दुसऱ्या शरीराची प्राप्ती संभवत नाही. प्राण तर बाहेर गेले तरच दुसरं शरीर मिळेल, आणि तुम्ही तर म्हणता त्याला शरीरं तर मिळतात, आणि श्रुतिवचन तर सांगतं की त्याला दुसरं शरीर पुन्हा प्राप्त होत नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे, असं आहे. मग आता सांगतात प्रारब्ध कर्माचा भोगा वाचून ज्ञान होत नाही, म्हणून ज्ञान निष्फल आहे. याचाच अर्थ काय? प्रारब्ध कर्म तर भोगल्याशिवाय होत नाही, म्हणजे ज्याचा प्राण तर लोकांतराला गेल्याशिवाय त्याला प्रारब्ध कर्माचा भोग होणार नाही, दुसरा जन्म येणार नाही. याचा अर्थ ज्ञान निष्फलच ठरेल की नाही? जर ज्ञानवान पुरुषाला जर 9 जन्म येतात आणि पुढचे येतच नाही असं जरी म्हटलं तरी ज्ञानाला काय आहे? निष्फलताच आहे. म्हणून ज्ञान निष्फल आहे. याचे उत्तर असे की अनेक शरीरे देणाऱ्या प्रारब्ध कर्मास आरंभ झाला असता प्रथम शरीरात ज्ञान होणे शक्य नाही, शेवटचे शरीरातच ज्ञान होईल. मग याला उत्तर काय द्यावं लागेल? अखेर
अनेक शरीरा तो काय म्हणतो त्याला, जर अनेक शरीराचं प्रारब्ध आहे त्याचं, मग प्रारब्ध 10 भोगाला आपलं 10 जन्माला प्रवृत्त झालेला आहे, बरोबर ना. 10 जन्माचा भोग त्याला होणारच आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला पहिल्या जन्मात ज्ञान झालं तर 9 जन्म परतही घ्यावे लागले तर ज्ञानाला काय आहे, निष्फलतच आहे. मग ज्ञानाला निष्फलता येऊ द्यायची नसेल तर याचा अर्थ काय करायचा, त्याला प्रारब्ध कर्माने जर 10 जन्म घ्यावे लागणार असतील तर त्याचा तो शेवटचा 10वा जन्म आहे त्याच्यातच ज्ञान होतं आणि मगच तो काय होतो, मुक्त होतो किंवा तो विदेह कैवल्याला प्राप्त होतो. असं म्हटलं तर ज्ञानाला निष्फलता येणार नाही आणि ज्ञानोत्तर म्हणजे त्याला जन्म घ्यावे लागतात असंही तुला म्हणता येणार नाही. मग आम्ही काय म्हणतो, ज्ञान कुठं होतं, शेवटच्या जन्मामध्ये ज्ञान होतं. प्रथम शरीरात ज्ञान होणे शक्य नाही, शेवटच्या शरीरातच होईल. म्हणजे 10वा जन्म जे येईल त्याच वेळेला काय होईल, त्याला ज्ञान होईल. कारण अनेक शरीरारंभक जे प्रारब्ध कर्म तेच दृढ निश्चयास प्रतिबंधक होते. आता तुम्ही म्हणला पहिल्या जन्मात का नाही ज्ञान झालं, 9 जन्मात का नाही झालं, तर त्याचं प्रारब्ध कर्माचा भोग आहे ना त्याला, बरोबर आहे ना. आणि त्याचं जे प्रारब्ध कर्म आहे तेच काय करतं, त्या ज्ञानाला प्रतिबंध करतं. आणि जेव्हा त्या प्रतिबंधाची निवृत्ती कुठं होते, त्या 10व्या जन्मात शेवटच्या जन्मात होते. आणि त्यावेळेला मग मात्र त्याचे प्रतिबंध निवृत्त झाल्यामुळं ते ज्ञान काय करतं, अव्यवहित उत्तर क्षणी त्या ज्ञानाचं फल जीवनमुक्ती आणि देहपातानंतर प्रारब्ध कर्म भोगून संपलं की मग त्याला विदेह कैवल्य प्राप्त होतं. अनेक शरीरारंभक जे प्रारब्ध कर्म, अनेक शरीराला आरंभ करणारं जे प्रारब्ध कर्म आहे ते दृढ निश्चयास प्रतिबंधक होतं. तसं मी ब्रह्म आहे ह्या निश्चयाला काय होत राहतं, प्रतिबंधक होत राहावं. म्हणून लोकांना कधी कधी काय वाटतं, आता नाही तर आमचं पुढच्या जन्मात होईल. बरेच लोक म्हणतात काय आता सगळं आम्ही केलं, म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा केली पण ज्ञान झालं नाही. आम्हाला असं वाटतं की काय आहे, आमचं पुढच्या जन्माचं आरंभक जे कोणतं कर्म आहे, कोणतं प्रारब्ध कर्म आहे तेच त्याला काय आहे, कारण आहे. असं कोण म्हणतं, असे जे लोक प्रमादी आळशी असे आहेत ना ते लोक असं म्हणतात. कारण जसे शरीरारंभक जे प्रारब्ध कर्म तेच दृढ निश्चयास प्रतिबंधक होते. जसे कसं काय प्रतिबंधक होतं, तुम्ही म्हणता ना कधी कधी ज्ञानाला प्रतिबंधक तुमच्याजवळ सांगतात की नाही, कोणकोणते, हे पंचदशीमध्ये सांगितलेले आहे. विषयासक्ती बुद्धिमांद्यत्वादी दृढ ज्ञानाच वर्तमान प्रतिबंध आहेत. प्रतिबंधाचं स्वरूप काय आहे, वर्तमान प्रतिबंध, भूत प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध असतील तर ते ज्ञानाला उत्पन्न होऊ देत नाही. तसंच ते म्हणतात इथं प्रारब्ध कर्म जर 9 जन्माचं असलं तर तेच काय होऊ देणार नाही, तुम्हाला ज्ञानाला म्हणजे प्रतिबंध केल्यामुळं ते ज्ञान उत्पन्न होऊ देत नाही आणि त्यामुळं तुम्हाला विदेह कैवल्य प्राप्त होत नाही तोपर्यंत. तर कारण अनेक शरीरारंभक जे प्रारब्ध कर्म तेच दृढ निश्चयास प्रतिबंधक आहे. अनेक शरीराला आरंभ करणारे जे प्रारब्ध कर्म तेच बुद्धीचा दृढ निश्चय होऊ देत नाही. आता जसं विषयासक्ती बुद्धिमांद्यत्वादी दृढ ज्ञानास वर्तमान प्रतिबंध आहेत. जसं एखाद्या वर्तमान प्रतिबंधाचं स्वरूप सांगतात की जर एखाद्याच्या ठिकाणी मंदबुद्धी असली तर ती मंदबुद्धी ज्ञान उत्पन्न होऊ देत नाही, कारण बुद्धिमांद्य हा त्याचा काय आहे, प्रतिबंध आहे. तसं एखाद्याला जर विषयाच्या ठिकाणी आसक्ती असली तर विषयासक्त पुरुषाला ज्ञान उत्पन्न होत नाही, कारण विषयासक्ती आणि बुद्धिमांद्य हे काय आहेत, वर्तमान प्रतिबंध आहेत. तसेच अनेक शरीरारंभक प्रारब्ध कर्म ज्ञानास प्रतिबंधक आहेस, यास आगामी प्रतिबंध म्हणतात. आता तसंच जर अनेक शरीरारंभक कर्म जर त्याचं शिल्लक असेल तर त्या ठिकाणी तोच काय झाला, प्रतिबंध, आणि तो ज्ञान उत्पन्न होऊ देत नाही म्हणून तो ज्ञानाचा झाला प्रतिबंधक. बरं, याला कोणतं प्रतिबंध म्हणतात, आगामी प्रतिबंध. म्हणजे याला वर्तमान प्रतिबंध, आपलं हे वर्तमान प्रतिबंधक झाले ना, आगामी प्रतिबंध म्हणजे भविष्यात त्याच्या ठिकाणी जर बुद्धी श्रवणादी साधनं करतो तरी त्याला ज्ञान होत नाही, कारण हे आगामी प्रतिबंध आहे. म्हणजे पुढचे प्रतिबंध आहेत कोणते, भावी प्रतिबंध. कोणता प्रतिबंध आहे, भावी प्रारब्ध कर्म हा त्याला या ठिकाणी प्रतिबंधक झालेला आहे. आणि आता बघा, आणि प्रतिबंध असूनही सतत श्रवण मनन आदी करील तर त्यास प्रतिबंध निवृत्ती झाल्यानंतर पूर्वी केलेल्या श्रवणाधिकाच्या बलवत्तर संस्काराने अन्य जन्मात ज्ञान होईल. आणि प्रतिबंध जरी असले तर काय प्रतिबंध निवृत्त करता येतो की नाही,
जसा प्रतिबंधक मण्याने अग्नीच्या दाहक शक्तीला प्रतिबंध केला, पण उत्तेजक मणी घातला तर त्या ठिकाणी पुन्हा त्या प्रतिबंधाची निवृत्ती होते की नाही, आणि पुन्हा अग्नी आपल्याला दाह करू लागतो की नाही. तसं ते सांगतात. जर प्रतिबंध असूनही जर त्याने सारखा, आता प्रतिबंध आहे म्हणून हा आगामी प्रतिबंध आहे, कोणता? प्रारब्ध कर्माचा, असं जर कोणी म्हटलं तर त्याच्या प्रयत्नात शैथिल्य येईल की नाही. पण ते सांगतात जर कोणी सातत्याने श्रवण मननादी साधनं करील तर त्या ठिकाणी प्रतिबंध निवृत्ती झाल्यानंतर की पूर्वी केलेल्या श्रवणादी बलवत्तर संस्काराने जरी आपल्याला आता प्रतिबंध असला तरी आपण रात्रंदिवस श्रवण मननामध्ये प्रवृत्त राहायचं. मग अशा वेळेला त्याला जेव्हा प्रतिबंध निवृत्त होईल तेव्हा त्यांनी पूर्वी केलेले जे श्रवण मनन आहे ते वायाला जाणार नाही. त्या श्रवण मननाच्या बलवत्तर संस्काराने त्याला इतर अन्य जन्मातही ज्ञान होईल. मग त्याला ते गुरुसेवा वगैरे काही न करता सुद्धा ज्ञान होईल. त्याला उदाहरण दिलं वेदातलं. जसे वामदेवाने पूर्वजन्मी श्रवण मननादी केले परंतु प्रारब्ध कर्मातील एक शरीर घेण्याचे शिल्लक राहिले होते, त्यामुळे त्यास त्या जन्मी ज्ञान झाले नाही. वामदेवाने प्रयत्नाची पराकाष्ठा पूर्वजन्मात केली श्रवण मननादी साधनं, परंतु त्याचा एक जन्माचं प्रारब्ध शिल्लक होतं, त्यामुळे त्या आधीच्या जन्मात त्याला ज्ञान झालं नाही. त्या शरीराचा नाश होऊन अन्य शरीर प्राप्त झाल्याबरोबर पूर्वकृत श्रवण संस्काराने गर्भातच त्यास ज्ञान झाले. आता त्याला त्या जन्मात तर ज्ञान झालं नाही, परंतु त्या शरीराचा नाश झाल्यावर जेव्हा त्याला अन्य शरीर प्राप्त झालं त्यावेळेला त्याला श्रवण मननादी साधनांचा अवलंब किंवा अनुष्ठान न करता त्याला आईच्या गर्भातच काय झालं? ज्ञान झालं. का? तर त्यांनी पूर्वी केलेले श्रवण मनन होते. म्हणजे याचा अर्थ पूर्वजन्मात केलेले श्रवण मननाचे संस्कार हे कधी वाया जात नाहीत, म्हणून त्याला त्या ठिकाणी ज्ञान झालं. प्रारब्ध कर्मातील एक शरीर घेण्याचे शिल्लक राहिले होते, त्यामुळे त्यास त्या जन्मी ज्ञान झाले नाही. त्या शरीराचा नाश होऊन अन्य शरीर प्राप्त झाल्याबरोबर पूर्वकृत श्रवण संस्काराने गर्भातच त्यास ज्ञान झाले. त्याच्यामध्ये ना अहम मनुरभवम, असं अहम मनुरभ, मी मनु झालो, मी सूर्य झालो, असं तो म्हणतो. याचा अर्थ हे सर्व आता गेलं ना आपल्याला, हे सर्व ब्रह्मनो ही प्रतिष्ठा अहम, हे सर्व कोण आहे? माझंच स्वरूप आहे, असं त्याला ज्ञान झालं. ही कथा ऋग्वेदात आहे, म्हणून ज्ञानोत्तर अन्य शरीराची प्राप्ती संभवत नाही. आणि मग जेव्हा त्याला आईच्या गर्भात ज्ञान झालं, हा त्याचा कोणता जन्म आहे? शेवटचा जन्म आहे. आता त्याला पुन्हा बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्ममरण नाही. आता त्याच्यानंतर त्याला जन्ममरण नाही. अन्य शरीर प्राप्त झाल्याबरोबर पूर्वकृत श्रवण संस्काराने गर्भातच त्यास ज्ञान झाले. ही कथा ऋग्वेदात आहे, म्हणून ज्ञानोत्तर अन्य शरीराची प्राप्ती संभवत नाही. याचा अर्थ काय झाला? ज्ञान झाल्यावरही त्याला अन्य शरीराची प्राप्ती होते असं म्हणता येणार नाही. जोपर्यंत त्याला एकतर ज्ञान झालं नाही म्हणा, आणि ज्ञान झालं तर हा त्याचा शेवटचा जन्म आहे. काय अवघड कंटाळ्यासारखं झाले का जरा? ही कथा ऋग्वेदात आहे, म्हणून ज्ञानोत्तर अन्य शरीराची प्राप्ती संभवत नाही. श्रवण मननादी करीत असताना मृतपुत्राचे किंवा गत ऐश्वर्याचे चिंतनाने त्यास प्रतिबंध होतो, त्यास भूत प्रतिबंध म्हणतात. आता आगामी प्रतिबंध कोणता आहे? आगामी प्रतिबंध प्रारब्ध कर्माचा आहे की नाही. आणि वर्तमान प्रतिबंध कोणता आहे? विषयासक्ती किंवा बुद्धिमांद्य, विषयातर्की, कुतर्क, विपर्य, दुराग्रह, असे हे वर्तमान प्रतिबंध आहेत. पंचदशीमध्ये इथं दोनच सांगितले. आता प्रतिबंध विषयासक्ती, बुद्धिमांद्य, कुतर्क, विपर्य आणि दुराग्रह असं सांगितले 4 प्रतिबंध. तर आता आगामी प्रतिबंध कोणता आहे? तर प्रारब्ध कर्माचा प्रतिबंध आहे. आणि भूत प्रतिबंध सांगतात. आता काही लोकांना श्रवण मननादी करीत असता मृतपत्राचे किंवा गत ऐश्वर्याचे चिंतनाने ज्ञानास प्रतिबंध होतो, त्यास भूत प्रतिबंध म्हणतात. काही लोक श्रवण मननाला प्रवृत्त झाले परंतु कथेत बसल्यानंतर, म्हणजे कथा कोणती? वेदांत श्रवणास प्रवृत्त झाल्यानंतरही त्यांना पूर्वीचं कसं होतं काय, इथं बसला आणि आता जर ह्या वेळेला मी कॉलेज शिकलो असतो तर आता कोणत्या वर्गात असतो, आहे की नाही, असं जर चिंतन करायला लागलं. किंवा त्यापूर्वी मी श्रीमंत होतो, मला काय ही परिस्थिती आली, माझ्या हातात मधुकरीचं फडकं येण्याचं कारणच नव्हतं, असं जर काही चिंतन करायला लागलं. किंवा तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलं आहे की म्हणजे गत ऐश्वर्याचं, किंवा मुलगा मरण पावला, त्या मुलाचंच
या ठिकाणी चिंतन करतो किंवा गेलेल्या ऐश्वर्याचं चिंतन करतो. किंवा तुकाराम महाराजांनी त्याच्यामध्ये एक अभंग लिहिला की म्हातारी पोथीला बसली होती आणि तो पुराणिकाची दाढी रडे स्पुंदे नाक देखोनी पुराणिकाची दाढी आणि रडे स्पुंदे नाक ओढी प्रेम खरे दिसे जना भिन्न अंतरी भावना. काय पुढं सगळं आहे का म्हणे ब्याचा होता तोटा. तर त्यांनी सांगितलं की हे ब्या म्हणजे बोकड. हा ते म्हणतात मेला त्याची मना अनिता बोकड मेला त्याची चरफड असं तुकाराम महाराज सांगतात. तिथं बोकड मेलेला होता आणि पोथी ऐकायला बसली. बुवांची दाढी हालत होती. ते म्हणले बोकडसुद्धा त्यालासुद्धा अशीच दाढी होती असं ते सांगत होते. आता हे कोणतं चिंतन आहे? भूतकाळाचं चिंतन आहे. याला म्हणतात भूत प्रतिबंध. श्रवण मननादी करीत असता मृतपत्राचे किंवा गत ऐश्वर्याच्या चिंतनाने ज्ञानास प्रतिबंध होतो, त्याच भूत प्रतिबंध म्हणतात. याचे उदाहरण गृहस्थाश्रमातील म्हशीवर प्रेम असलेल्या गृहस्थाने संन्यास केल्यानंतर गुरूंनी सांगितलेल्या प्रणवाक्षराचे ध्यान करीत असता प्रणव जाऊन त्याऐवजी म्हशीचे ध्यान होऊ लागले, त्यामुळे ज्ञानास प्रतिबंध झाला. ही कोणता प्रतिबंध झाला? हा भूत प्रतिबंध झाला. स्वामी महाराज सांगायचे की चातुर्मासामध्ये एक त्या कोण नांदेडचा एक मोठा श्रीमंत मनुष्य आपलं एक मोठा शेतकरी मनुष्य येऊन तिथं चातुर्मासात राहिला. तर त्या चातुर्मासामध्ये तो सर्वात त्या वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या समोर येऊन बसायचा आणि सर्वात पुढं बसायचा जागा धरून. आणि त्यांना वाटलं की हा नवीन असून देखील फार संस्कारी श्रोता आहे, वेदांताच्या याच्यावर फार संस्कार आहेत आणि म्हणून हा इतका जिज्ञासेने बसतो असं. नंतर तो एक दिवस 2 महिने झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी चातुर्मासाचा निश्चय करून आलेलो आहे, मला घरी परत जायचं नाही हे अनुष्ठान पूर्ण झाल्याशिवाय. तर एक दिवस तो एकदम दुपारी एक पत्र घेऊन आला आणि त्यांना दाखवलं. त्याच्या पत्नीचं पत्र होतं किंवा आपली म्हैस व्यायला झालेली आहे आणि जर ती रात्री अपरात्री व्याली तर मी एकटी बाई मनुष्य काय करणार, इथं त्याला मदतीला कोणीच नाही, रानाची वस्ती आहे. तर ते पत्र पाहिल्याबरोबर त्यांनी तो आला आणि म्हणणे गुरुजी राहायचं होतं पण काय झालं मला आता जावं लागतं आहे म्हणे. तर ते म्हणे अरे मला आत्तापर्यंत वाटत होतं तुझ्या चित्तात पांडुरंगच आहे, मला काय माहीत म्हैस आहे म्हणून. तसं इथं सांगतात. याचं उदाहरण दिलं आहे का गृहस्थाश्रमातील म्हशीवर प्रेम असलेल्या गृहस्थाने संन्यास केला. म्हणजे संन्यास हा वैराग्यपूर्वक संसाराचा विषयी पूर्ण विरक्ती आल्यानंतरच करायचा असतो, म्हणून असा अर्धकच्चा संन्यास करायचा नसतो, पण त्यांनी केला. आणि गुरुनी मग त्याला सांगितलं, गुरुनी पाहिलं हा काही श्रवणाचा अधिकारी नाही, मग त्याला सांगितलं तू ओंकाराचं ध्यान कर. संन्यास घेतला. सगळे काही परमहंस संन्यासी नसतात, परिव्राजक नसतात. त्याच्या ठिकाणी आपल्याकडं बरं कुटीचक बहुदक असे त्याचे हंस परमहंस. तर एक कुटीचक संन्यासी म्हणून सांगितला, बहुदक म्हणून संन्यासी सांगितला. तर त्याला सांगितलं की त्यांनी काय करायचं, जरी त्याला ब्रह्माला ज्ञेय करता आलं नाही तर त्यांनी काय करायचं ब्रह्माचं ध्यान करावं. आणि ते ध्यान कसं करायचं तर तस्य वाचक हा प्रणव, हा त्या ब्रह्माचा वाचक शब्द कोण आहे प्रणव ओम, त्या ओंकाराचं त्यांनी ध्यान करावं. परंतु तो ओंकाराचं ध्यान करायला बसला की प्रणव जाऊन त्याऐवजी ओम जायचं आणि म्हैस समोर दिसायची, म्हणून प्रणव जाऊन त्याऐवजी म्हशीचे ध्यान होऊ लागले आणि त्यामुळे ज्ञानास प्रतिबंध झाला. ही कथा विद्यारण्य स्वामींनी पंचदशी सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये महिषी म्हणजे म्हैस असा एक अर्थ केला आणि महिषी म्हणजे राणी असा एक अर्थ केला. आता प्रसंगप्राप्त प्रतिबंधाचे वर्णन संपल्यानंतर पुन्हा राहिलेल्या प्रारब्ध कर्माचा विचार सांगतो. आता त्यांनी सांगितलं प्रसंगाने प्राप्त झाले, आपला विचार कशासाठी चालला आहे, कर्माचा विचार चालला आहे. त्यांनी सांगितलं की ज्ञानीपुरुषाला सुद्धा प्रारब्ध कर्माचा भोग होतोच हे सांगितलं. आणि त्याच्यामध्ये शंका आली की जर प्रारब्ध कर्माचा भोग त्याला होत असेल तर 10 जन्म जर त्याचे पुढचे असतील तर त्यापैकी पहिल्या जन्मात ज्ञान झालं तर 9 जन्म घ्यावे लागतील. ते म्हणतं तसं नाही, काय होतं ज्ञान हे शेवटच्या जन्मामध्ये होतं असं सांगितलं. आणि तोपर्यंत प्रतिबंध कोणता असतो तर तोपर्यंत वर्तमान आपलं आगामी प्रतिबंध असतो. आगामी प्रतिबंध कोणता असतो, प्रारब्ध कर्म हाच त्याचा काय असतो प्रतिबंध असतो असं सांगितलं. आणि मधी आता हा प्रसंगप्राप्त प्रतिबंधाचं वर्णन सांगितल्यानंतर म्हणजे संपल्यानंतर प्रसंगप्राप्त प्रतिबंधाचे वर्णन संपल्यानंतर पुन्हा राहिलेल्या प्रारब्ध कर्माचा विचार सांगतो. आता जे त्याचं उर्वरित राहिलेलं जे आता एक कोणतं कर्म सांगितलं, संचित कर्म सांगितलं, दुसरं कर्म सांगितलं
क्रियमान कर्म सांगितलं किंवा त्याला आगामी कर्म म्हणतात. आता प्रारब्ध कर्माविषयी एक विचार सांगतो. सांगणारा कोण आहे? त्रयस्थ. सांगणारा कोण आहे? त्रयस्थ. त्या केवळ शब्दाध्ययन ज्याचं झालेलं आहे ना, पंडित मन्य, त्याला हा त्रयस्थ उत्तर देतो. अजून सिद्धांती पुढं आलेला नाही, तर हाच त्याला सांगतो समजावून. आता प्रारब्ध कर्माचा विचार सांगतो. वर्तमान शरीराची शरीर निर्वाहापुरती चेष्टा प्रारब्धाने होते, रागजन्य अधिक चेष्टा होत नाही. तर आता त्याला प्रारब्ध कर्माचा भोग होतो. ज्ञानवान पुरुषालाही शेवटच्या जन्मात ज्ञान होतं आणि झाल्यानंतरही प्रारब्ध कर्माचा भोग होतो. परंतु त्या भोगाचं स्वरूप काय असतं? फक्त शरीर निर्वाहापुरतीच चेष्टा किंवा व्यापार किंवा क्रिया त्या ज्ञानवान पुरुषाची घडते. आणि ती कशामुळे घडते? प्रारब्धामुळे घडते. आणि त्या चेष्टेमध्ये सुद्धा रागजन्य अधिक चेष्टा होत नाही. चेष्टा म्हणजे त्याचे प्रयत्न, क्रिया, व्यापार, त्याला चेष्टा म्हणतात. तर रागजन्य चेष्टा, राग म्हणजे मला हे अमुकच मिळालं पाहिजे, त्या विषयावर त्याला प्रेम नसतं. फक्त प्रारब्धच काय करतं? त्याला त्या प्रारब्ध कर्म त्याला भोग देत असतं. त्याच्यामुळे त्याचा शरीर निर्वाह होत असतो. एकच खूण आहे त्याची, की चेष्टा करताना दिसला, प्रारब्ध कर्माचं फल भोग होत असताना त्याच्या ठिकाणी क्रिया किंवा चेष्टा, व्यापार दिसला तरी त्याच्यामध्ये त्या चेष्टा रागजन्य नसतात. अज्ञानी पुरुषाच्या त्या कशा असतात? रागजन्य असतात. इथं राग याचा अर्थ क्रोध नाही का, आसक्ती आहे की नाही, संग, प्रीती. म्हणून ज्ञानवानाचा व्यवहार निवृत्तीप्रधानच असला पाहिजे. याचाच अर्थ काय? ज्ञानवानाचा फक्त काय, त्याचं खानपानापुरतीच प्रवृत्ती होईल, बाकीचा सगळा व्यवहार निवृत्तीप्रधान, कोणताच व्यवहार होणार नाही. विषयामध्ये प्रवृत्ती तर नाहीच नाही. कारण पहिलं त्याच्या वैराग्याला एकच टेकू होता, कोणता? दोषदर्शनाचा. फार झालं तर अनित्यतेचा, आहे की नाही, फार झालं तर पारतंत्र्याचा. आता त्याला चार आहे की नाही, चार पाय असल्यावर तो मनुष्य चांगला उभा राहतो की नाही. याला चौथा पाय कोणता मिळाला? आता मिथ्यात्वाचा. आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणी त्याचा व्यवहार प्रवृत्तीपरक कधी होणारच नाही, तो निवृत्तीपरकच होणार. रागजन्य चेष्टा अधिक होत नाही, चेष्टा होत नाही. म्हणून ज्ञानवानाचा व्यवहार निवृत्तीप्रधानच असला पाहिजे. आता तुम्ही म्हणा निवृत्तीप्रधान असला पाहिजे, ही गोष्ट खरी आहे, परंतु चंचलम ही म्हणा कृष्ण. ज्ञानवान जरी पुरुष झाला तरी प्रारब्ध कर्म आहेच ना. तर त्या प्रारब्ध कर्माप्रमाणे तुम्ही म्हणता की त्याला फक्त शरीर निर्वाहापुरताच होतो, बरोबर ना. अधिक व्यापार त्यांनी करू नये, रागजन्य चेष्टा होतही नाही, निवृत्तीप्रधान व्यवहार असलाच पाहिजे. आता याच्यावर कोणाला अशी शंका येऊ शकते, निवृत्तीप्रधान असला पाहिजे. मला वाटतं मला ज्ञान झालं पण मला निवृत्तीप्रधान जगता येत नाही. का रे बाबा, तुला का निवृत्तीप्रधान जगता येत नाही? अहो म्हणतो मन चंचल आहे ना, ते सारखा विक्षेप करीत राहतं. हां बरोबर आहे, तुझी शंका बरोबर आहे, त्याचंही उत्तर आम्ही सांगतो. म्हणतात जर कोणी असे म्हणेल की मनाचा स्वभाव अतिचंचल आहे, आता आपण पाहिलंच ना गीतेमध्ये, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरिव सुदुष्करम. असं कोणाला वाटेल, त्याची निरालंब स्थिती घडत नाही. त्याची म्हणजे मनाची, निरालंब म्हणजे मनाला काहीतरी आलंबन पाहिजे. मनाला जर काहीच आलंबन नसेल तर मन काय होईल? इकडं तिकडं सैरावैरा धावायला लागेल. मनाची निरालंब म्हणजे काहीतरी आलंबन, आलंबना वाचून, आश्रया वाचून, आधारा वाचून मन स्थिर राहू शकत नाही. काही आलंबनानेच मनाची स्थिती होते. मनाला काहीतरी आलंबन किंवा विषय, आधार, आश्रय लागतो, नाही तर मन स्थिर राहत नाही. म्हणून मनास काहीतरी विषय देण्याकरता ज्ञानवानाची अधिक प्रवृत्ती होईल. म्हणून मन एकदा स्थिर राहत नाही म्हटलं की त्या मनाला काहीतरी विषय जर दिला तरच ते मन काय होईल? त्या ठिकाणी त्याच्या विषय स्थिर राहील. म्हणून ज्ञानवानाची उलट काय होईल? प्रवृत्ती घडेल, अधिक प्रवृत्ती होईल. कारण ज्ञानवान असो किंवा अज्ञानी असो, मन चंचलच आहे की नाही. मन नावाचं तत्व चंचल असल्यामुळं त्याला काहीतरी आलंबन पाहिजे. मग आलंबनासाठी तो काय करेल? एक विषय. पण जर निरालंब राहायला गेलं तर ते चंचल होईल असं तो म्हणतो. मग त्याला दुसरं आलंबन, ते पुन्हा तिसरं आलंबन, अशा प्रकारची त्याची विषयांच्या ठिकाणी काय होईल? ज्ञानवान पुरुषाची अधिक प्रवृत्ती व्हायला लागेल. आणि माऊली तर म्हणतात प्राप्ते पुरुषे इंद्रिय लाळलेली कौतुके तरी आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. आता ते म्हणतात मनास काहीतरी विषय देण्याकरता, म्हणजे मनाला काहीतरी आलंबन दिलं पाहिजे. कारण ही गोष्ट नक्की असे की मनाला काहीतरी आलंबन दिलं नाही तर मनाचा चंचल स्वभाव काय होईल? अधिकच वाढत
जाईल. म्हणून ज्ञानवान पुरुषाचा सुद्धा काय होईल, आलंबन देण्यासाठी विषयामध्ये अधिक प्रवृत्ती होण्यास हरकत नाही, असं तो म्हणतो. ज्ञानवानाची मनाला काहीतरी विषय देण्यासाठी अधिक प्रवृत्ती होईल. आता याचं उत्तर सांगतात. याचे उत्तर असे की समाधीरहित पुरुषाचे मन चंचल असते ही गोष्ट खरी. आता जर ज्ञानवान पुरुष आहे आणि त्याला जर समाधी नसला तर खरोखर त्याचं मन जे आहे ना, तर ते काय मन काय हे चंचळ चपळ, जाता येता न लगे, बहुत चंचळ चपळ, जाता येता न लगे वेळ. मन हे काय ओढाळ गाय असं सांगितलेलं आहे. मग त्या ठिकाणी ते म्हणतात ही गोष्ट खरी, ज्ञानवानाची सुद्धा अधिक प्रवृत्ती होईल. पण कधी समाधी विवर्जित ज्ञानी असला आहे की नाही, जर त्याने मनाचा निरोध केला नसला, म्हणजे एक वृत्ती निघून गेली दुसरी वृत्ती आली नाही, किंवा त्या वृत्तीचा निरोध जोपर्यंत केला नाही, तुष्णी अवस्थेत जोपर्यंत राहत नाही, वृत्ती संधिकाल वाढवीत नाही, किंवा त्याला दुसरं काय अमृतानामध्ये म्हणलं निकराचा आत्मभाव म्हणजे समाधी, निर्विकल्प समाधी त्याला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत मन चंचल राहणार. पण मनाचा जर एकदा निरुद्ध केला, समाधी अवस्थेत झाला, तर त्याला ते मन प्रवृत्ती करील का, कुठं जाईल का? कारण मनाचं मनपणच गेलं आहे की नाही. हे मन कशामुळे येतं, संकल्प विकल्पात्मक म्हणा, संकल्प विकल्पच थांबले अशी जी मनाची स्थिती आहे निर्विकल्प समाधीमध्ये, त्याच्यामध्ये ते मन कुठं जाणार नाही, येणार नाही. म्हणून याचे उत्तर असे की समाधीरहित पुरुषाचे मन चंचल असते ही गोष्ट खरी, तथापि समाधीने मनाचा विजय होतो. पण समाधी केलं तर समाधीचा अभ्यास कशासाठी, मनावर मनोजय मिळवण्यासाठी आहे. म्हणजे त्यांनी काय करावं, समाधीचा अभ्यास करावा. आणि ज्ञानवान समाधीत असला तर त्याची शरीर निर्वाहापेक्षा अधिक प्रवृत्ती होणार नाही. ज्ञानवान पुरुषाने काय करावं, नेहमी समाधीचाच अभ्यास करावा. आणि समाधीचा अभ्यास केला म्हणजे निर्विकल्प समाधीमध्ये त्याची काय अधिक प्रवृत्ती होईल का, व्यवहारामध्ये होणार नाही. पण ते कोणत्या व्यवहारापुरती, शरीर निर्वाहापुरता तो येईल त्यावेळेला खानपान शौचालय भिक्षाटनादी करील आणि पुन्हा त्यांनी काय करेल, निर्विकल्प समाधीच्या अभ्यासात मग्न होईल. म्हणून ज्ञानवानाने अधिक प्रवृत्ती टाकून समाधीच केला पाहिजे. ज्ञानवान पुरुषाने जर समाधीचा अभ्यास केला नाही तर त्याची वृत्ती काय होईल, अधिक चंचल होईल. आणि अंतःकरण वृत्ती चंचल झाल्यामुळं त्याला काही सुखाचा लाभ होईल का, काही नाही. म्हणून ज्ञानवान पुरुषाने प्रवृत्तीच करू नाही. त्यांनी काय करावं, निवृत्तीपरकच व्यवहार करावा. निवृत्तीपरक म्हणजे त्याच्या नित्य समाधीचा अभ्यास त्याने करावा. उत्तर कोणाचं चालले, व पूर्व पक्षातला कोणी, हा त्रयस्थ आहे. हां 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 नाही, हे त्रयस्थाचंच उत्तर आहे. जर कोणी जर म्हणेल की त्याचा हेच ज्ञानाचे फल असं म्हणेल, हां अभिप्रेत्य परिहार करूनच. आता वास्तविक ह्यांचं पण तेच आहे की ज्ञानवानाचे प्राण लोकांतराला जात नाही, शेवटच्या जन्मात ज्ञान होतं, हा तर सिद्धांत पक्ष आहे. पण त्याने एवढाच भाग फक्त त्याला समजून सांगितला, केवढा की प्रारब्ध कर्माचा भोगावाचून नाश होत नाही. कारण याचा मुख्य उद्देश आहे का ज्ञानवानाचा व्यवहार हा निवृत्ती परायण असला पाहिजे, एवढं सांगण्यापुरतंच त्यांनी तिथं घेतलं. आहेच ना, कोणतं, हा शंकरानंदांच्या दृष्टीने घेतलं तर हे जीवनमुक्ती विवेक किंवा शंकरानंदीमध्ये विद्यारण्य स्वामी किंवा शंकरानंदांनी अशा प्रकारचं मत मांडलं. जर तुम्ही गीतेची टीका पाहिली शंकरानंदी तर तेच, हा जर तेच सांगितलं असलं तर त्याचा भरपूर विचार आहे. मी एक दिवस सांगितलं होतं आपण मध्यंतरी की सकाळचं पंचदशी दुपारी काय घ्यायचं, शंकरानंदी घ्यायची. म्हणजे त्याच्यामध्ये सारखं एकच पंचदशी नमश्री शंकरानंद, ते त्यांचे काय आहेत, श्रीगुरू आहेत. आणि ते काय म्हणतात पुन्हा, हे सांगतात की ज्ञानवान पुरुष जो आहे ना, ज्ञानवान पुरुषाच्या प्रारब्ध कर्मजन्य व्यवहार तो लौकिक हवा अन्यथा हवा, तो लौकिक वैदिक कसाही झाला तरीसुद्धा त्याचा भ्रांती एकदा गेली की त्याला पुन्हा जन्म येत नाही आणि त्याला कोणताही नियम नाही. आणि त्यांचेच गुरु जे शंकरानंद, ज्यांनी गीतेची टीका लिहिली, आपण कधी प्रसंग आला तर पाहू, किंवा त्यांनी जीवनमुक्ती विवेक नावाचा ग्रंथ विद्यारण्य स्वामींनीच पुन्हा लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये हे जे मत आहे ना, हे असं सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलं की ज्ञानवान पुरुषांनी फक्त शरीर निर्वाहापुरतंच त्या ठिकाणी वृत्तीवर यावं, बाकी नेहमी निर्वृत्तीमध्ये स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करावा असं सांगितलेलं आहे. पण त्याचा समन्वय जो आहे तो आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. जेव्हा तुम्हाला ज्ञानात दृढता पाहिजे त्यावेळेला काय आहे
हे विद्यारण्य स्वामींचं मत आहे किंवा आता हे विचारसागरातलं जे मत आहे. आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुख पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ते मत आहे. आता तुम्हाला जीवनमुक्तीच्या आपलं जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासहित जीवनमुक्ती जगायची असेल तर दृढ निश्चय असला पाहिजे आणि त्याच्यानंतर हा अभ्यास पण असला पाहिजे. पण हे सगळं समजून उमजून केलं पाहिजे. हे दोन पक्ष नसून त्या दोघांच्यामध्ये काय आहे, समन्वय आहे, सामंजस्य आहे, हे सगळं कळावं. आणि हे दोन्हींचं सामंजस्य कळलं तर आपल्याला संत वाङ्मयाची संगती लागेल. नाहीतर आपल्याला काही संत वाङ्मय त्याज्य आणि काही संत वाङ्मय ग्राह्य आहे असं आपल्याला वाटेल. लक्षात आलं ना? तर आणि ज्ञानवान समाधीत असला तर त्याची शरीर निर्वाहापेक्षा अधिक प्रवृत्ती होणार नाही. म्हणून ज्ञानवानाने अधिक प्रवृत्ती टाकून समाधी केलाच पाहिजे. ज्ञानवानाने समाधी केलाच पाहिजे. हे कोणाचं उत्तर आहे? त्रयस्थाचं. आता पुढेही कोण बोलतंय? त्रयस्थच बोलतो. हा तर तुम्ही म्हणाल समाधी ऐकल्यावर एकदम आश्चर्य वाटेल, समाधी आणि कसं काय करायचं? तर म्हणतो त्याचं मी योगसूत्राचा अभ्यास केला आहे, सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगतो. समाधीचा प्रकार आता सांगतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि सविकल्प समाधी या अष्टांगाने निर्विकल्प समाधी होतो. आता आपल्याला कधी प्रसंग आला तर याच्यामध्ये दिलेलं तर सगळं समजण्यासारखंच आहे. पण योगसूत्र, पातंजल योगदर्शन किंवा योगसूत्र आहेत, त्या सूत्रामध्ये 4 अध्याय आहेत, त्याचे 4 पाद आहेत. तर त्याच्यामध्ये या 4 अध्यायांमध्ये हे समाधी कसं करावं याचं वर्णन केलेलं आहे. तर ह्या योगसूत्रामधलं सगळं थोडक्यामध्ये सारांश रूपाने ते चिंतन सांगतात. कधी जर आपण पाहिलं याच्यामध्ये आजच आपल्याला सकाळी गेलं विकल्प शब्द गेला तर काय, शब्दानुपाती वस्तुशून्य विकल्प हा असं त्यांनी शब्दानुपाती, बरोबर ना? अजून एक शब्द आहे अगोदरचं त्या सूत्र, शब्दानुपाती वस्तुशून्य विकल्प हा असं एक आहे सूत्र आहे. तर तसं या ठिकाणी सगळं यम म्हणजे किती आहेत, नियम किती आहेत, त्याला यमाचं काय स्वरूप, नियमाचं काय स्वरूप, त्याचं अभ्यासाचं कसं स्वरूप, त्याचं फल काय, हे सर्वच्या सर्व सूत्रग्रंथांमध्ये म्हणजे योगसूत्रामध्ये दिलेले ते थोडक्यात सांगतात. आता हा जो त्रयस्थ पुरुष आहे ना, ज्ञान झाल्यानंतरही निर्विकल्प समाधीचा अभ्यास करावा असं सांगणारा हा पक्ष आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा समाधी कशी करायची ते सांगतात की हा समाधी हे सगळं कधी होईल, निर्विकल्प समाधी प्राप्त झाला तर. आणि मग निर्विकल्प समाधीतून जेव्हा उत्थान होईल तेव्हा भिक्षाटनादी क्रिया घडतील आणि पुन्हा तो काय करेल, निर्विकल्प समाधीमध्ये जाईल. शंकरानंदाने खूप, जेवढी ज्ञानेश्वरी टीका आहे तेवढी शंकरानंदी टीका आहे, पण इतकी सोपी आहे. ज्याला भांडारकरसुद्धा चांगलं झालं नाही किंवा ज्याला संस्कृतचं ज्ञानच नाही, त्याने जरी वारंवार त्याचं आवर्तन केलं तरी त्याला शंकरानंदी कळेल, इतका सोप्या भाषेत लिहिलेला ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हे आग्रहाने सांगितलेलं आहे. आणि त्यांनी एवढा आग्रह का धरला, ठिकठिकाणी त्याचं समर्थन पण करून सिद्ध केलेलं आहे. तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि सविकल्प समाधी या अष्टांगाने निर्विकल्प समाधी होतो. आता आपण याचं काही जास्त हे करणार नाही, कधी प्रसंगाने वाटलं तर करू किंवा तुम्हाला विचारलं तर मग आहे संस्कृत विचारसागर आहे, त्याच्यातही त्याचं स्पष्टीकरण थोडंसं याच्यापेक्षा अधिक दिलं आहे. तर वाटलं तर विचारा, नाही तर मी सरळ वाचतो. यम आता यम 5 आहेत. कोणते? अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यम आहेत. हे जे आहेत ना नियम हे काही केवळ वेदांत चिंतन कालात पाहिजे किंवा योगाच्या साधकालाच पाहिजे असं नाही. ज्याला कोणाला सुख पाहिजे, भक्ती सिद्धांत असो, कर्म असो, सगळ्या नीतिनियमाचं अनुसरण करणारा असो, ज्या माणसाच्या जीवनात आज सगळं जग दुःख काय आहे तर हे यमनियमाचं पालन नाही म्हणून. आणि ज्यांच्या ठिकाणी यमनियमांचं पालन आहे त्यांना त्या देवधर्म काय आहे माहीत नाही. योगशास्त्र काय सांगतं का? ईश्वरसुद्धा विकल्पाने सांगतं ना, तस्य वाचक हा प्रणव, त्याच्या अगोदर ईश्वर प्रणिधानाद्वा असं सांगतं. ईश्वराचे तुम्ही शरणागती करा किंवा ईश्वराच्या ठिकाणी अंतःकरणवृत्तीची स्थापना करा, पण विकल्पाने सांगतं. त्याच्याशी काही गरज नाही. तुम्हाला सुख पाहिजे ना, तुम्ही कोणत्या जातीचे, कोणत्या वयाचे, कोणत्या धर्माचे, कोणत्या देशातले, तुम्ही कोणत्या दर्शनाचा अंगीकार केला, याचं काही आम्हाला कर्तव्य नाही. याची साधना करा, तुम्हाला सुख प्राप्त होईल निर्विकल्प समाधीमध्ये असं सांगणारे हे योगदर्शन आहे, ज्याच्यामध्ये जातपात धर्माचा काही संबंध नाही, कुठं सांगितलेलं सुद्धा नाही.
तर हे जे यम आहेत तर हे अहिंसा म्हणजे कोणत्याही प्राणाची हिंसा न करणं, सत्य म्हणजे त्याला वाणीनं कायेने मनाने सगळ्या ठिकाणी सत्याची धारणा करणं, अस्तेय त्याची प्रत्येकाचं अस्तेय म्हणजे चोरी न करणं, नंतर ब्रह्मचर्याचं पालन करणं, गृहस्थाचं ब्रह्मचर्य, संन्यासी आणि ब्रह्मचर्याचं ब्रह्मचर्य. परवा त्या डॉक्टरांनी सांगितलं ना इथं ब्रह्मचर्याचं बरंच आहे, ते आता एक व्याख्यान देणार आहेत. केवळ ते म्हणे की मला केवळ ब्रह्मचार्यांच्या समोर ब्रह्मचारी एवढ्याच विषयावर दोन व्याख्यानं द्यायचे आणि खूप चांगले चिंतक आहे. तर त्यांनी ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे जास्त साठा न करणं, जेवढ्या आपल्याला आवश्यक गोष्टी तेवढा साठा करणं, आवश्यकतेपेक्षा जास्त साठा संचय न करणं, याला अपरिग्रह असं म्हणतात. नियम शौच म्हणजे शुद्धता दोन, आभ्यंतर आणि बाह्य. या ठिकाणी बाह्य शरीराचं स्नानादिकांनी मार्जन करणं आणि मनाचं काम क्रोध लोभापासून दूर करणं किंवा त्या विकारांना घालवणं, याला शौच. संतोष म्हणजे मिळेल त्याच्यात संतुष्टता मानणं. तप म्हणजे काया वाचा आणि मन यांना संतप्त करणं, ईश्वर प्राप्तीसाठी केले जाणारे साधनांमध्ये जे काही कष्ट सोसावे लागतात त्याला तप असं म्हणतात. स्वाध्याय म्हणजे वेदादिकांचं अध्ययन आणि ईश्वर प्रणिधान, ईश्वराच्या ठिकाणी आपल्या अंतःकरण वृत्तीची निरंतर स्थापना करण्याचा केलेला प्रयत्न, त्याला म्हणतात ईश्वर प्रणिधान. आता हे झाले यमनियम सुरुवात, म्हणजे हे यमनियमापासून ह्या योगाची काय होते सुरुवात. म्हणजे याचा अर्थ जर तुम्हाला समाधी करायचा असेल तर यमनियम हे प्राथमिक पाहिजे. आता नंतर आसनाचे प्रकार अनंत आहेत. त्यात सिंह म्हणजे सिंहासन, भद्रासन, पद्मासन आणि सिद्ध म्हणजे सिद्धासन, ही 4 आसने प्रधान आहेत. म्हणजे जे काही मुमुक्षु साधक आहेत किंवा भक्त आहेत त्यांना ह्या बाकीच्या आसनांची गरज नाही, ही 4 आसनं महत्त्वाची आहे. त्यातही सिद्धासन अत्यंत श्रेष्ठ आहे. त्याचे लक्षण असे की वामपादाची टाच गुदशिष्णाच्या संधीमध्ये दाबून दक्षिण पादाची टाच शिश्नाचे ऊर्ध्वभागी दाबावी आणि भ्रुकुटीमध्ये दृष्टी ठेवून स्थानूप्रमाणे शरीराची सरळ आणि निश्चळ स्थिती करावी. अशा स्थितीस सिद्धासन म्हणतात. आसनापैकी कित्येक आसने रोगनाशक आहेत, कित्येक समाधीची साधक आहेत. सिद्धासनासत वज्रासन, मुक्तासन, गुप्तासन अशी नावे आहेत. आता याचं काही चिंतन करण्याची म्हणजे गरज नाही, याच्यात त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. सिद्धासन हे महत्त्वाचं आहे, त्याला काही नावं वज्रासन, मुक्तासन, गुप्तासन अशी नावं दिलेली आहेत. आता प्राणायाम हे काय इथं नुसतं एवढं केलं नाही तर तुम्ही म्हणाल की रामदेव बाबासारखं प्राणायाम सांगा किंवा आसनं, तर ते करता येणार नाही त्याच्यामध्ये. पण योगामध्ये हे सर्व सांगितलं, याचे प्रत्येकाच्या त्या आचार्यांजवळ जाऊनच केलं पाहिजे. नाहीतर आपण मनाने जर हे केलं तर ही साधनं सफल होण्याच्याऐवजी विरोधी फलं देणारी पण आहेत. म्हणून प्राणायाम आसनं हे कोणत्या तरी गुरुकडंच शिकली पाहिजे. प्राणायाम अनेक प्रकारचा आहे. त्याचे सामान्य लक्षण असे की डाव्या नाकपुडीतील इडा नाडीने वायू पूर्ण करावा म्हणजे आत ओढून घ्यावा, त्यास पूरक म्हणतात. हे पाठ पण करायचं आणि नंतर कोणी सांगणारा भेटला तर समजून घ्यायचं. सुषुम्ना नाडीने तो दाबून धरावा, त्यास कुंभक म्हणतात. उजव्या नाकपुडीने सोडावा, त्यास रेचक म्हणतात. पूरक, कुंभक आणि रेचक या तिघास प्राणायाम म्हणतात. त्यात पुन्हा अगर्भ आणि सगर्भ असे 2 प्रकार आहेत. प्रणवोच्चार सहित प्राणायाम तो अगर्भ आणि प्रणवोच्चार रहित प्राणायाम ज्याच्यात प्रणवाचं उच्चारण नाही तो अगर्भ आणि प्रणवोच्चार सहित तो सगर्भ म्हणावा. आता प्रत्याहार म्हणजे विषयांपासून सर्व इंद्रियाच्या निरोधास प्रत्याहार म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने हे सर्व सांगितलेले आहे. आपापल्या विषयाकडे जाणारी जी इंद्रिये त्यांचा निरोध करणं याला प्रत्याहार म्हणतात. धारणा अंतरायरहित अद्वितीय वस्तूच्या ठिकाणी अंतःकरणाच्या स्थितीस धारणा म्हणतात. अंतराय म्हणजे मध्ये थोडाही त्याला अवकाश न देता अद्वितीय असणारी जी वस्तू आत्मवस्तू तिच्या ठिकाणी अंतःकरणाची स्थिती म्हणजे स्थिरता करणं याला धारणा म्हणतात. आणि ध्यान म्हणजे अंतरायरहित अंतःकरणाच्या प्रवाहास ध्यान म्हणतात. अगोदर याच्या धारणेमध्ये प्रयत्न करावे लागतात, परंतु आता अंतरायरहित आपोआपच अंतःकरणाचा प्रवाह त्या आपल्या ध्येयाकार होऊ लागला की त्याला ध्यान म्हणतात. आणि नंतर समाधी म्हणजे 8वा जो प्रकार आहे तो आहे समाधी. उद्या घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.